आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही YouTube थ्रू इन्कम जो असेल तर तो जनरेट करू शकता, कशा पद्धतीने तुमचे 0 सबस्क्रायबर्स पासून 10,000, 20,000, 30,000 सबस्क्रायबर्स पर्यंतचा जो काही प्रवास असेल तर तो तुम्ही करू शकता. कशा पद्धतीने जर तुमच्या व्हिडिओवरती 20-30 व्ह्यूज येत असतील, 1,000, 2,000, 10,000च्या पलीकडे आपण कशा पद्धतीने जाणार आहोत. तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मॅजिक नाही आहे. तर संपूर्ण ज्या काही गोष्टी असतील ना तर त्या प्रॅक्टिकली असतात, अनालिटिक्स इथे असतात आणि त्याच मी तुम्हाला इन डिटेल ज्या असतील ना तर त्या शेअर करणार आहे. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल कंटेंट आपण नेहमी शेअर करत असतो, सो दॅट तुम्हाला वर्क फ्रॉम होम आयडियाज, झिरो इन्व्हेस्टमेंट किंवा डिजिटल स्किल्स याच्या संदर्भात माहिती जी असेल ना तर ती आपण शेअर करत असतो. तर लास्ट 3 वर्ष मी युट्यूब या प्लॅटफॉर्मवरती ऍक्टिव्ह आहे आणि युट्यूबमुळे भरपूर वेगवेगळे अपॉर्च्युनिटीज जे असतील तर ते माझ्यासाठी ओपन झालेले आहेत. म्हणजे युट्यूबची जर्नी असेलच, पण त्यासोबत युट्यूबच्या बळावरती मी माझी अकॅडमी जी असेल तर ती चालू केलेली आहे. त्याच्यातून चांगला इन्कम जो असेल ना तर तो मी जनरेट करते आणि याच गोष्टी की मी कशा पद्धतीने केलं, मी काय करते, तर याच गोष्टी इन डिटेल मी तुमच्यासोबत शेअर करत असते विथ प्रूफ. त्यामुळे जर तुम्हाला अशा छान छान व्हिडिओज बघायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा नक्कीच हिट करा. तर मी तुम्हाला आज डिटेलमध्ये कंप्लीट प्लॅन सांगणार आहे की तुमचं युट्यूबचं जे काही चॅनल असेल तर ते आपण कशा पद्धतीने लवकरात लवकर ग्रो करून, मॉनिटाईज करून त्या थ्रू इन्कम जो असेल ना तर तो जनरेट करणार आहोत. तर सगळ्यात फर्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की चूज क्लिअर निश. ठीक आहे, आता रॅन्डमली आपण एखादं युट्यूबचं चॅनल ओपन केलं आणि कोणताही व्हिडिओ त्याच्यावरती अपलोड करू शकत नाही. म्हणजे एकदा मी ट्रॅव्हल ब्लॉग अपलोड केला किंवा मी एकदा कुकिंग अपलोड केलं तर तुमचं प्रॉपर निश जो काय असेल ना तर तो तुम्हाला माहिती असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एक तर तुम्ही डेली ब्लॉग्स अपलोड करू शकता ज्याच्यामध्ये मग सगळ्या गोष्टी चालतात, जसं की रेसिपीज, ट्रॅव्हल वगैरे सगळं. आणि सेकंड म्हणजे एज्युकेशन मध्ये असतात, जसं की आता माझ्या चॅनलचा मेन कॉन्टेंट काय आहे की मी डिजिटल स्किल्स शिकवते महिलांना किंवा मग मी झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस आयडियाज देते. तर अर्निंग सोर्स जो असेल ना तर तो कशा प्रकारे करायचा, तर हा माझा निश आहे. आणि मी कोणाला टार्गेट केलेला आहे, माझा जो काही टार्गेट असेल तर तो विमेन आहेत, स्टुडंट्स आहेत किंवा मग वर्किंग प्रोफेशनल्स आहेत ज्यांना एक साइड इन्कम जो असेल तर तो स्वतःसाठी जनरेट करायचा. त्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिले ठरवा की आपले व्हिडिओ जे काही आपण बनवणार आहोत ना तर ते कोण बघणार आहेत, आपला टार्गेटेड ऑडियन्स जो काही आहे ना तर ते कोण असणार आहे. फॉर एक्झाम्पल, डेली व्लॉग्स असतील तर मग तुम्ही लेडीजला टार्गेट करणार आहात. जर तुम्ही स्टुडंट आहात, जर तुम्ही तुमची कॉलेज लाईफ, तुमची स्कूल लाईफ जर दाखवताय तर नक्कीच तुम्ही स्टुडंट्सना किंवा जे कोणी यंग लोक असतात तर त्यांना टार्गेट करतात. तर त्या अकॉर्डिंगली तुमच्या लक्षात येतंय की आपण नक्की कोणाला टार्गेट करायचं आणि कोणत्या टॉपिकचे व्हिडिओज जे असतील तर ते आपण रेडी करणार आहोत. मिक्स्ड कॉन्टेंट सुरुवातीला बनवू नका. म्हणजे कधी रेसिपीज, तर काय होतं युट्यूबचे अल्गोरिदम जे असेल ना तर त्याला समजत नाही की नक्की तुमचा टॉपिक काय आहे, नक्की तुमचा निश काय आहे आणि तुमचे व्हिडिओज कोणापर्यंत पोहोचू. आणि त्यामुळे काय होतं, मिक्स्ड ऑडियन्स तुमच्या चॅनलवरती येते आणि त्यामुळे कुठेतरी पुन्हा तुमचे व्ह्यूज जे काही असतील ना तर ते ड्रॉप होण्याचं सगळ्यात मेन रिझन तुमचा ऑडियन्स जो काय असेल ना तर तो मिक्स्ड ऑडियन्स असतो. त्यामुळे क्लिअर निश जो काय असेल ना तर तो चूज करा. पॉइंट नंबर 2 इज क्रिएट कॉन्टेंट पीपल आर सर्चिंग. म्हणजे काय की रॅन्डमली एखादी गोष्ट तुम्हाला येते किंवा तुम्ही करू शकताय म्हणून ते ऍज इट इज शेअर करू नका. तर थोडासा रिसर्च करा युट्यूबचा. आता युट्यूबला तुम्ही एक करिअर म्हणून जर कन्सिडर करताय तर नक्कीच रिसर्च करा की जे तुम्ही दाखवताय तुमच्या कॉन्टेंटच्या माध्यमातून तर ते खरंच लोकांच्या उपयोगाचं आहे का, लोक ते कन्झ्युम करतायत का, म्हणजेच अर्थात बघतायत का. त्यामुळे तुमचा जो काही कॉन्टेंट असेल ना तर तो अशा पद्धतीने बनवा की लोक तो सर्च करतायत. फॉर एक्झाम्पल, मी माझ्या चॅनलवरती काय अपलोड करत असते की वर्क फ्रॉम होम बिझनेस आयडिया, जे की भरपूर महिला सर्च करत असतात. ठीक आहे, दुपारच्या वेळी आपण घरी असतो तर त्यावेळी आपल्याला वाटतं ना की येस आपण पण काहीतरी इन्कम करायला हवा. तर प्रॅक्टिकली ज्या काही गोष्टी असतील ना तर त्या शेअर करा. म्हणजे लोकांचे प्रॉब्लेम्स काय आहेत तर ते समजून घ्या, त्याच्यावरती सोल्युशन्स तुम्ही काय देणार आहात तर ते समजून घ्या आणि रिझल्ट्स काय जनरेट होतील. ठीक आहे, तर ते तुम्ही समजून घ्या आणि त्या अकॉर्डिंगली तुमचा जो काही कॉन्टेंट असेल ना तर तो तुम्ही डिलिव्हर करा. पॉइंट नंबर 3 आहे की पहिला हुक. ठीक आहे, पहिले 5 to 10 सेकंड तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये काय बोलताय तर त्याच्यावरती लोक ठरवतात की तुमचा व्हिडिओ कंप्लीट बघायचा का. तर पहिले 5 सेकंड जर तुम्ही तुमचं नाव सांगताय किंवा इंट्रोडक्शन देता तर लोक कंटिन्यू करण्याचे चान्सेस खूप कमी असतात. ठीक आहे, 100 पैकी कदाचित 30-40 लोकच कंटिन्यू करते. पण सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर लोकांच्या मनामध्ये तुम्ही उत्सुकता वाढवताय की या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंप्लीट रोडमॅप मिळणार आहे की कशा प्रकारे तुम्ही तुमचं युट्यूबचं चॅनल ग्रो करणार आहात, तर एक लिंक
होतं लोकांच्या मनात की यस हा व्हिडिओ याच्यासाठी आहे आणि हा व्हिडिओ आपण बघूया. त्यामुळे सुरुवातीचा जो काही वेळ असतो, जो काही हुक आपण क्रिएट करतो ना, तर तो खूप इम्पॉर्टंट असतो. आणि हुक क्रिएट करताना कधीही एक 4-5 लिस्ट बनवा, 4-5 हुक्स बनवा, ज्याच्यासाठी तुम्ही चॅट जीपीटीचा वापर जो असेल ना तर तो नक्कीच करू शकताय. पण सगळ्या गोष्टी रिसर्च करून नक्कीच करा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी एखादा व्हिडिओ बनवते आणि मी बोलते की हॅलो नमस्कार माझं नाव क्षतजा, तर म्हणजे तिकडे चान्सेस खूप कमी आहेत की लोक माझा पूर्ण व्हिडिओ जो असतो ते कंटिन्यू करतील. पण मी जर माझा हुक असा क्रिएट केला की जर तुम्ही हाऊसवाईफ आहात आणि तुम्हाला घरातून 10,000 रुपये कमवायचे आहेत, असं जर मी काहीतरी चॅनलमध्ये सांगितलं ना तर उत्सुकता वाढते आपला जो काही व्हिडिओ असेल ना बघण्याची. त्यामुळे तुमचा जो काही हुक असेल ना तर तो तुम्ही नक्कीच ठरवा. त्यानंतर पॉईंट नंबर 4 की अट्रॅक्टिव्ह थंबनेल्स आणि टायटल्स. जर आपले जे काही व्हिडिओज आपण बनवतो तर व्हिडिओज फक्त सुंदर असून किंवा इन्फॉर्मेटिव्ह असून उपयोग नाहीये, तर त्या व्हिडिओचा जो काही थंबनेल आपण डिझाईन करतो ज्याच्यासाठी तुम्ही कॅनवा वापरू शकता. कॅनवाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. तर तो तुमचा थंबनेल जो काय असेल ना तर तो सुद्धा ऐकायची असायला हवा. थंबनेलमध्ये जे काही तुमचे कलर कॉम्बिनेशन असतील, जे काही तुम्ही एलिमेंट्स वापरताय किंवा मग तुमचा फोटो तुम्ही वापरताय, तर ते कॉम्बिनेशन व्यवस्थित असलं पाहिजे. सो दॅट समोरच्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की हा या व्हिडिओमध्ये काहीतरी आहे, काहीतरी महत्वाचं आहे आणि आपण याच्यावरती क्लिक करून आपला जो काय व्हिडिओ असेल तो बघूयात. त्याचसोबत तुमचे टायटल्स पण मॅटर करतात. तुमचे टायटल्स SEO फ्रेंडली असले पाहिजे, म्हणजे समोरच्या व्यक्तीला त्याच्यावरती क्लिक करायला भाग पडेल अशा पद्धतीने तुमचं थंबनेल आणि तुमचे जे काही टायटल्स असतील ना तर ते असायला हवे. ठीक आहे. त्याच्यानंतर पण याच्यामध्ये टायटल्स मध्ये मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ते म्हणजे एक युट्यूबची प्रायव्हसी आहे. ठीक आहे. आता तुम्हाला जर एखादा व्हिडिओ बनवायचा असेल आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये सांगताय की ह्या म्हणजे थंबनेल मध्ये आणि टायटल मध्ये जर तुम्ही सांगताय की हे करा आणि महिन्याला 10,000 रुपये कमवा, असं जर तुम्ही सांगितलं ना तर युट्यूब तुमच्यावरती कॉपीराईटचा स्ट्राईक जो असेल ना तर तो देऊ शकतो. एक क्लेम जो असेल ना तर तो देऊ शकतो. जर तुम्ही असा त्याच्याऐवजी अल्टरनेट ऑप्शन तुम्ही वापरू शकताय की हे मेथड केलं आणि खरंच पैसे मिळतात का, किंवा हे काम केलं आणि खरंच युट्यूब कडून 10,000 रुपये कमवता येतात का, किंवा हे काम करा आणि युट्यूब कडून 10,000 रुपये कसे कमवायचे. ठीक आहे. जर तुम्ही गॅरंटी देताय की तुमच्या टायटलमध्ये किंवा तुमच्या थंबनेलमध्ये की 10,000 कमवा, 20,000 कमवा, तर युट्यूब कुठेतरी तुमचा जो काही कंटेंट असेल ना तर त्याला फ्रॉड समजते. त्यामुळे जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा स्ट्राईक नको असेल ना तर गॅरंटी देणारे किंवा कमिटमेंट देणारे किंवा प्रॉमिसेस करणारे फेक प्रॉमिसेस असे टायटल्स किंवा असे थंबनेल्स वापरू नका. थोडेफार ग्रॅमॅटिकली चेंजेस करा आणि मग त्या अकॉर्डिंगली टायटल्स जे काही असतील तर ते तुम्ही यूज करू शकता. तर माझ्या या व्हिडिओचा थंबनेल काय आहे आणि टायटल काय आहे याच्यावरून तुमच्या एक आयडिया जी असेल तर ती लक्षात आली असेल. त्यानंतर पॉईंट नंबर 5 म्हणजे कन्सिस्टन्सी प्लॅन, जिथे 90% लोक फेल होतात. ठीक आहे. आता कन्सिस्टन्सी प्लॅन म्हणजे काय असतं आणि ते कशा पद्धतीने काम करतं. ठीक आहे. म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला आठवड्यातून 7 दिवसातून 3 ते 4 लॉंग व्हिडिओज, 3 ते 4 मोठे व्हिडिओज जे काही असतील ना तर ते अपलोड करायच्यात. म्हणजे तुमचा वॉच टाइम जो काय असेल ना तर तो वाढतो. म्हणजे जर तुमचं चॅनल मॉनिटाईज नसेल झालं तर ऍटलिस्ट 3,000 आता सध्या मॉनिटायझेशनसाठी लागतात. ठीक आहे. त्यामुळे 3,000 सबस्क्रायबर्स 3,000 वॉच टाइम तुमचा झाला की तुमचं चॅनल जे असेल ना तर ते हाफ मॉनिटाईज होतो. ठीक आहे. ऍड्स थ्रू पैसे मिळत नाहीत. ऍड्स थ्रू पैसे मिळवण्यासाठी मॉनिटायझेशन क्रायटेरिया 4,000 तास आणि 1,000 सबस्क्रायबर्सचा आहे. ठीक आहे. त्यामुळे लॉंग व्हिडिओज अपलोड केल्यानंतर मॉनिटायझेशन क्रायटेरियापैकी एक क्रायटेरिया वॉच टाइमचा जो असेल तर तो तुम्ही कम्प्लीट करताय. आणि शॉर्ट्स जे काही असतील ना तर तेही अपलोड करा. शॉर्ट्समुळे काय होतंय की तुमच्या चॅनलवरती सबस्क्रायबर्स जे काही असतील ना तर ते वाढतात किंवा व्ह्यूज जे काही असतील ना तर ते वाढतात. आणि सबस्क्रायबर्स तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, वॉच टाइम तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि त्या अकॉर्डिंगली शॉर्ट्स पण तुमच्यासाठी तितकेच इम्पॉर्टंट आहेत. ट्राय करा की तुम्ही डेली ऍटलिस्ट 1 शॉर्ट्स, जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही 2 शॉर्ट्स, पण आता करायचंच आहे म्हणून एखादी शॉर्ट्स अपलोड करतोय असं नाही. तर कम्प्लीट स्टडी करून, कम्प्लीट प्लॅनिंग करून त्या अकॉर्डिंगली शॉर्ट्स तुमची जी काही असेल ना तर तुम्ही डेली 1 किंवा 2 रोज अपलोड करू शकताय. लॉंग व्हिडिओज ऍटलिस्ट 3 तुम्हाला अपलोड करायचे आहेत. कन्सिस्टन्सी मेंटेन करा. प्रत्येक सोमवारी, बुधवारी आणि गुरुवारी जर व्हिडिओ अपलोड करताय तर कन्सिस्टन्सी मेंटेन करा आणि प्रॉपर टायमिंग चेक करा की तुमचा व्हिडिओ कोणत्या टायमिंगला व्हायरल जातोय. सकाळी 11ला अपलोड केल्यावरती, 1ला अपलोड केल्यावरती, हे तुम्हाला ट्रायल एररने लक्षात येईल. त्यामुळे त्या गोष्टी कुठेतरी कन्सिडर करायला विसरू नका. 30 डेज पूर्ण प्लॅनर जो असेल ना तर तो आजच तयार करून ठेवा की पुढचे तुमचे 30 व्हिडिओज कोणत्या टॉपिक्स वरती असणार आहेत आणि याच्यामध्ये कुठेतरी चॅट जीपीटी किंवा मग गुगल ट्रेंड्स, युट्यूब ट्रेंड्सचा जो काही वापर असेल ना तर तो करा. म्हणजे पुढचं फ्युचर व्हिडिओज कोणते असतील तर ते समजून घेण्यासाठी तुमच्या ते खूप जास्त बेटर पडेल.
पॉईंट नंबर 6 इज युट्यूब शॉर्ट्स वापरा जास्तीत जास्त जर तुम्हाला ग्रोथ करायची असेल तर. आता युट्यूब शॉर्ट्समुळे ना जास्तीत जास्त व्ह्यूज आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स येतात आणि ऑटोमॅटिकली तुमचा जो काही चॅनल असेल ना तर तो लवकर मॉनिटाईज होण्यासाठी तुमची मदत होते. त्यामुळे तुमचा पहिला जो काही हे आहे ध्येय असेल किंवा फोकस असेल तर तो सबस्क्रायबर्स कंप्लीट करण्याचा ठेवा आणि त्या अकॉर्डिंगली चांगला क्वालिटी कॉन्टेंट जो काय असेल ना तर तो तुम्ही तुमच्या ऑडियन्स पर्यंत पोहोचवा. जसं की क्विक टिप्स काही देताय तुम्ही, एखादा तुम्ही डेली व्लॉग्स जरी करताय ना तरी महिलांसाठी मग काही क्विक टिप्स देऊ शकताय, जसं की घर नीट नेटकं कसं ठेवायचं एका मिनिटामध्ये सांगू शकताय, ठीक आहे. किंवा जर तुम्ही एज्युकेशनल व्हिडिओज बनवताय तर मग बिफोर आफ्टर रिझल्ट्स वगैरे काय असतील, मोटिवेशनल काही लाईन्स असतील, झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस आयडियाज एका मिनिटामध्ये असतील, तर असे छोटे छोटे व्हिडिओ जर तुम्ही बनवलेत आणि अपलोड केले तर नक्कीच तुमच्या चॅनलचा जो काही रीच असेल ना तर तो चांगला येणार आहे. त्याच्यानंतर पॉइंट नंबर 7 म्हणजे स्मार्ट प्रमोशन. आता फक्त आणि फक्त युट्यूब वरती डिपेंड राहू नका. ऑर्गॅनिकली युट्यूब तुमचं ग्रो करेल तर युट्यूबला ना प्रमोट व्हिडिओचा पण एक ऑप्शन आहे, ठीक आहे. आता प्रमोट जो तुमचा व्हिडिओ तुम्ही करताय म्हणजे ऍड्स लावून पेमेंट लावून पेड ऍड्स थ्रू जो व्हिडिओ प्रमोट करताय ना तर त्याचा वॉच टाइम असेल तर तो मॉनिटायझेशनसाठी कन्सिडर करत नाहीत, पण त्या थ्रू तुम्हाला चांगले सबस्क्रायबर्स, ठीक आहे, चांगला ऑडियन्स जो असेल ना तर तो जनरेट होऊ शकतो. त्यामुळे अशी एखादी जबरदस्त व्हिडिओ बनवा जे की तुम्ही प्रमोट केल्यानंतर नक्कीच चांगले व्ह्यूज येणार आहेत. किंवा जर एखादा तुम्ही व्यवसाय करताय आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही सांगताय त्या व्यवसायाबद्दल तर एकतर तुमचं युट्यूबचं चॅनल पण चालेल आणि तुमचा जो काही व्यवसाय असेल ना तर तोही चालेल. त्यामुळे प्रमोशन जे असतील तर ते करा. तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये, जर एज्युकेशनल व्हिडिओज वगैरे बनवताय ना तर जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये तुम्ही अपलोड करू शकताय. त्यानंतर इंस्टाग्राम वरती, फेसबुक वरती तुमच्या सेम लिंक्स जे काही असतील तर ते तुम्ही फॉरवर्ड करू शकताय. त्यानंतर पॉईंट नंबर 8 इज अंडरस्टँड द अल्गोरिदम. आता अल्गोरिदम समजण्यासाठी नक्कीच तुम्हाला म्हणजे बघा पोहायला जर शिकायचं असेल तर पाण्यात उडी मारावीच लागते. त्यामुळे अल्गोरिदम जर समजायचं असेल ना, शिकायचं असेल ना तर नक्कीच युट्यूबची जर्नी चालू करावी लागेल. मग हळूहळू तुमच्या लक्षात येईल की CTR म्हणजे काय, ठीक आहे, लोक कोणत्या टायटल वरती किंवा कोणत्या थंबनेल्स वरती क्लिक करतात, कोणत्या प्रकारचे थंबनेल्स किंवा कोणत्या प्रकारचे व्हिडिओज चालतात तुमच्या व्हिडिओवरती, चॅनलवरती, किंवा मग कोणत्या टायमिंगला अपलोड केल्यानंतर तुमचा व्हिडिओ व्हायरल जातो. तर या सगळ्या युट्यूबचा अल्गोरिदम असतो. कोणता व्हिडिओ युट्यूब जास्त पुश करतोय, कोणत्या व्हिडिओला रीचच येत नाही आहे, इम्प्रेशन्सच येत नाही आहेत. तर या गोष्टी जो काही अल्गोरिदमचा पार्ट असेल ना युट्यूबचा तर तो तुम्ही प्रॅक्टिकली ज्यावेळी करताय, ठीक आहे, प्रॅक्टिकली उतरताय, व्हिडिओज अपलोड करताय, थंबनेल्स लावताय, टायटल्स वगैरे चेंज करताय तर त्यावेळी ऑटोमॅटिकली युट्यूबचा जो काही अल्गोरिदम असेल ना तर तो तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे तुम्ही प्रॉपर कॉन्टेंट, थंबनेल्स, क्लिअर कॉन्टेंट वरती जास्तीत जास्त फोकस करा. ऑटोमॅटिकली तुमचा जो काही चॅनल असेल ना तर तो ग्रो होणार आहे. पॉईंट नंबर 9 म्हणजे मॉनिटायझेशनच्या क्रायटेरियाच्या अकॉर्डिंगली तुमचे जे काही प्लॅन्स असतील ना तर ते करा. की एखादी गोष्ट मला येते, मला समजते म्हणून मी समोरच्याला सांगते असं नको. तर समोरच्या तुमचे जे काही ऑडियन्स असतील तर त्यांना त्याची रिक्वायरमेंट आहे का. बरं, आता तुम्ही एखादी व्हिडिओ बनवताय, जसं की मी बघा व्हिडिओ बनवली आहे की मी ग्राफिक्सचे ट्युटोरियल बनवली आहे की दिवाळीसाठी ग्राफिक्सचा बॅनर कसा बनवायचा. तर आता दिवाळीचा सीझन आहे का, जर असेल तर बनवा. नाहीतर आता कोणते कोणते फेस्टिवल्स आहेत, आता कोणते कोणते सण समारंभ आहेत तर ते थोडेसे तुमच्या कॅलेंडरमध्ये नोट डाऊन करा. एक प्रॉपर वही ठेवा युट्यूबसाठी आणि मग त्या अकॉर्डिंगली ते पॉइंट्स जे असतील तर ते तुम्ही तुमचं कॉन्टेंट कॅलेंडरच्या अकॉर्डिंगली जे असतील ना तर ते तुम्ही बनवू शकता. त्यामुळे बेस्ट ऑप्शन आहे की मॉनिटायझेशनसाठी तुम्ही ट्राय करा. आता चॅनल मॉनिटाईज झाला ना की ऍड्स थ्रू पण तुम्हाला पैसे मिळतात, युट्यूबच्या ऍड्स थ्रू पैसे मिळतात. आता माझा ह्या महिन्याचा जो काही इन्कम जनरेट झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे माझं चॅनल हॅक झाला होता त्यामुळे गेले 18 दिवस माझे वेस्ट गेले. पण 15 दिवसामध्ये नाही, साधारण 12-13 दिवसामध्ये माझा जो काही इन्कम जनरेट झालेला आहे तर तो आहे $80, ठीक आहे. $80 जो काही माझा इन्कम आहे तर तो फक्त आणि फक्त 13 दिवसामध्ये जनरेट झाला होता. म्हणजे ऍव्हरेजली मला युट्यूब थ्रू 15,000-20,000च्या आसपास जी काही अमाऊंट असेल ना तर ती मिळते. त्यामुळे थोडंसं तुमचं जो काही फोकस असेल ना तर तो ऍड्स थ्रू तुम्हाला जे काही इन्कम येईल, मॉनिटायझेशनच्या क्रायटेरियाच्या अकॉर्डिंगली तुम्ही थोडंसं चाला. कोलॅबोरेशन थ्रू तुमचा जो काही इन्कम असेल ना तर तो सुद्धा तुमचा जनरेट होतो. त्यामुळे नक्कीच मॉनिटायझेशनच्या क्रायटेरियाच्या अकॉर्डिंगली तुमचा जो काही गोल असेल तर तो फिक्स करा आणि त्या अकॉर्डिंगली तुमची जी काही जर्नी असेल, तुमचा जो काही करिअर असेल ना तर तो तुम्ही चालू करा. त्यानंतर पॉईंट नंबर 10 जो की खूप इम्पॉर्टंट आहे की जर तुम्ही युट्यूब चालू करताय ना तर एक डाऊट तुमच्या मनामध्ये असतो की पुढचा व्हिडिओ कोणता टाकू, ठीक आहे. म्हणजे कॉन्टेंटच नसतो, तुम्ही आउट ऑफ कॉन्टेंट जाता.
चालतात. तर व्हिडिओचे आयडियाज जे काही असतील ना, एक तर तुम्ही रिसर्च करा किंवा मग तुम्ही AI टूल्स वापरा, ज्याच्या थ्रू तुम्हाला पुढचे जे काही तुमचा कॉन्टेंट प्लॅनर जो काय असेल ना, तो कम्प्लिटली रेडी होऊन येईल. 30 दिवसाचा असेल, एक 6 महिन्याचा असेल, की नक्की तुम्ही कुठे असणार आहात. ठीक आहे, 6 महिन्यामध्ये नक्की तुम्ही कुठे असणार आहात. तर तुमच्या प्लॅन्सच्या अकॉर्डिंगली जे काही तुमचा कॉन्टेंट असेल ना, तर तो तुम्ही डिझाईन करा. आता इथे तुम्हाला AI टूल्स वापरायच्या, तुमचा पूर्ण कॅलेंडर जो असेल, कॉन्टेंट कॅलेंडर जो असेल ना, तो रेडी करण्यासाठी. आता जर तुम्हाला नाही समजत आहे की कॉन्टेंट कॅलेंडर कसा असतो किंवा तो कशा पद्धतीने वापरायचा, किंवा मग तुम्हाला थंबनेल्स बनवायला कुठेतरी प्रॉब्लेम येतोय, नाही समजत आहे टायटल्स कसे घ्यायचे, किंवा मग चॅनलचे सेटिंग्स तुमच्या निशच्या अकॉर्डिंगली, तर या गोष्टी जर तुम्हाला माझ्याकडून पर्सनली शिकायच्या असतील तर आपला युट्यूबचा मास्टर क्लास जो आहे तर तो चालू होतोय. डिटेल्स जे असतील फक्त आणि फक्त सिरियस लर्नरसाठी मी स्वतः शिकवते, पर्सनली लाईव्ह मध्ये शिकवते. त्यामुळे जर तुम्हाला माझ्याकडून युट्यूब शिकायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तुमचं चॅनल जे काय असेल ते चेक करायचं असेल की काय मिस्टेक्स आहेत, कशा पद्धतीने तुम्ही अजून जास्त ग्रो करू शकता, तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये जो काही नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर, किंवा इथे पण जो काही नंबर दिलेला आहे, तर त्या नंबरवरती सिम्पली तुम्ही युट्यूब मास्टर क्लास म्हणून मेसेज करा. जे काही डिटेल्स असतील तर ते तुमच्यासोबत शेअर केले जातील. याच वीकमध्ये युट्यूबचा जो काही मास्टर क्लास असेल तर तो चालू होतोय. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून एन्क्वायरी जी काय असेल क्लासची तर ती करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी क्रिएट कसा करायचा अकाउंट, जीमेल अकाउंट कसा क्रिएट करायचा, तुमच्या निशच्या अकॉर्डिंगली सेटिंग्स कसे करायचे, टॉपिक्स कसे चूज करायचे, SEO फ्रेंडली ते कशा पद्धतीने असायला हवेत, जनरल सेटिंग्स कशा पद्धतीने करायचे, तर या सगळ्या गोष्टी. आणि लवकरात लवकर मॉनिटाईज कसं होईल, बरं व्हिडिओ एडिट करता पण येत नाहीत काही जणांना, त्यामुळे व्हिडिओ एडिटिंग पण शिकवलं जाते. थंबनेल प्रिपेअर कसे करायचे तर तेही तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलं जाते. व्हॉइस ओव्हर कसा करायचा, तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला बेसिक मध्ये जर शिकायच्या असतील तर नक्कीच तुम्ही सिरियस लर्नर जर असाल, नक्की सिरियसली युट्यूब थ्रू इन्कम जनरेट करायचं असेल तर इन्क्वायरी करू शकताय. फीस फक्त आणि फक्त 999 रुपये आहे. 1 वर्ष कम्प्लिटली लाईव्ह लेक्चर्स जे काही असतील तर ते तुम्ही अटेंड करू शकताय. ठीक आहे, तर हा होता कम्प्लीट एक प्रोसेस, कशा पद्धतीने तुम्ही तुमचा युट्यूबचा चॅनल जो असेल तर तो ग्रो करू शकताय. फक्त तुम्ही जर तुम्हाला युट्यूब ग्रो करायचं असेल ना तर इतकाच प्रयत्न करा की लोकांना, तुमच्या ऑडियन्सला तुम्ही चांगली व्हॅल्यू देता, त्यांचे प्रॉब्लेम्स जे काही असतील तर ते सॉल्व्ह करताय, इमोशनली तुम्ही कनेक्ट करत आहे. ठीक आहे, आणि कन्सिस्टन्सी आणि पेशन्स तुमच्याकडे आहेत आणि या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचं काम जे असेल तर ते करता. 100% तुमची ग्रोथ जी असेल ना तर ती होऊ शकते. ऑल द व्हेरी बेस्ट. आणि तुम्ही तुमचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती बनवणार आहात, तुमचा निश काय आहे तर ते मला खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. डिस्क्रिप्शन मध्ये काही निशचे आयडियाज मी तुमच्यासोबत शेअर करते, सो दॅट तुम्हाला जर लक्षात येत नसेल की कोणता टॉपिक घेऊयात, कोणत्या टॉपिक वरती आपण व्हिडिओज बनवूयात, तर ते तुमच्या लक्षात येईल. कारण बघा, व्हिडिओचा निश तुम्ही ज्यावेळी चूज करताय ना तर तो असा चूज करा की लॉंग टाइम, एका लॉंग टर्म तुम्हाला त्याच्या थ्रू व्हिडिओज जे असतील ना तर ते बनवता येतील, पॉसिबल असेल. ट्रॅव्हलिंग व्लॉग्सचा निश पकडला आणि बाहेरच जाता येत नाही तर तसं नका करू. जे तुम्हाला लॉंग टर्म व्हिडिओज बनवता येतात ना तर त्या अकॉर्डिंगलीच व्हिडिओज तुम्ही बनवायला घ्या. तर आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. मी माझा डॅशबोर्ड तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की माझा युट्यूबचा इन्कम जो आहे तर तो किती होता, कसा होता. तर युट्यूबच्या संदर्भात किंवा डिजिटल स्किल्सच्या संदर्भात इन्कम कसा जनरेट करायचा, वर्क फ्रॉम होम आयडियाजच्या संदर्भात अजून जर व्हिडिओज बघायचे असतील तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते ना तर ती पण हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशन जे असेल तर ते लगेचच तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.